नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा. आज आपण डहाणू या भागातील काही जुनी मंदिरे तसेच ऐतिहासिक स्थाने पाहण्यासाठी आलेलो आहोत. डहाणूगड, सेगवागड, बराडगड, गंभीरगड, महालक्ष्मीगड इत्यादी किल्ले आहेत. तसेच महालक्ष्मी मंदिर, संतोषी माता मंदिर, त्याचप्रमाणे अन्य धार्मिक स्थळे देखील आहेत. डहाणू स्टेशनपासून केवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध असलेले संतोषी माता मंदिर आहे. त्याच पुढे 2 किलोमीटरवर महालक्ष्मी गड देखील आहे. चारोटी नाक्यापासून पुढे 2 किलोमीटर गेल्यावर महालक्ष्मी मंदिर आहे. ही मंदिरे पंचक्रोशीमध्ये फारच प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे ह्या देवी देवता नवसाला पावणारी आहेत अशी जनमानसामध्ये ख्याती आहे. गुजरात आणि मुंबईच्या सीमेवर असल्यामुळे दोनही राज्यातील भाविक या मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी येत असतात. मुख्य रस्त्यापासून 600 मीटर अंतरावर महालक्ष्मी गडाकडे जाणारा मार्ग आहे. रस्ता थेट गडापाशी जातो. येथील पायथ्याला नाश्ता तसेच गाडी पार्किंगची सुविधा आहे. गडावर मंदिराचे निर्माण कार्य सुरू आहे, म्हणून पायथ्याशी काही भक्त मंडळी निर्माण करण्यासाठी लागणारे सामान वर मंदिरापर्यंत नेण्यासाठी आवाहन करीत आहे. गडाच्या पायथ्यापासून पायऱ्या आहेत. वाटेमध्ये ठिकठिकाणी बसण्यासाठी बाग देखील आहे. त्याचप्रमाणे फळे व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील आहेत. सदर स्टॉल्स हे येथील गावकऱ्यांचे आहेत. मंदिरामुळे त्याचप्रमाणे गडामुळे येथील स्थानिक नागरिकांना उपजीविकेचे साधन म्हणून मिळाले आहे. पण रोजच्या रोज गडावर चढण्यासाठी कष्ट हे घ्यावे लागतात. येथील निर्माण कार्यामध्ये आपणही सहभाग घेऊन येथे लागणारे जे सामान आहे वर मंदिरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपणही मदत कार्य करावे ही विनंती सर्वांना आहे. मंदिर में काम चालू है, इधर छोटा छोटा पीसी भर के रखा है. आप मंदिर में जा रहे हैं तो छोटा छोटा एक पीसी मदद मटे मंदिर में लेके रखा. या ठिकाणी वरती मंदिरामध्ये मंदिराचं काम चालू आहे व त्या बांधकामासाठी रेतीची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक भक्ताला 3-3 किलोची पिशवी वरपर्यंत नेण्यासाठी आवाहन केले जात आहे आणि बरेच भक्तांनी त्या पिशव्या वरपर्यंत पोहोचवल्या आहे. हा गड चढण्यासाठी अंदाजे 1 तासपर्यंत लागतो, पण त्याच्या क्षमतेप्रमाणे कोणाला 1 तास, कोणाला 1.5 तास, कोणी पाऊण तासातही चढतो. तर या मंदिरापर्यंत नेणं हे वजन थोडंसं अवघड आहे. त्यासाठी प्रत्येक भक्ताला या ठिकाणी आवाहन केले जाते की किमान 1 पिशवी तरी आपण मंदिरापर्यंत पोहोचवा. जय माता दी. जय माताजी, जय माता. भाविकांनी ह्या सेवा कार्यामध्ये सहभागी व्हावे ही विनंती. गड चढण्यास प्रारंभ केल्यावर लगेचच उजव्या बाजूला एका खडकामध्ये स्थानिक देवी देवतांचे मंदिर आहे. हा गड चढण्यासाठी अंदाजे 1 ते पाऊण तास लागतो. तेव्हा आपण गुहेपर्यंत पोहोचतो. शिखरावर किंवा सुळक्यावर घसरण असल्यामुळे जाणे थोडेसे कठीणच आहे. या स्थानावरून आपल्याला डहाणूचे निसर्गरम्य असा परिसर पाहावयास मिळतो. सभोवलच्या डोंगर रांगेवरील सेगवागड, गंभीरगड, अशेरीगड, विवळवेडेगड हे किल्ले आपल्याला दिसतात. वाटेत अनेक माकडे देखील आहेत, म्हणून आपण खाद्यपदार्थ हातात घेऊन चालू नये किंवा आपली बॅग खाली ठेवू नये. गडावर पोहोचताच आपल्याला गावातील गावकरी फुले, नारळ, पूजेचे साहित्य व वस्तू विकताना दिसतील. तसेच चहा पाणी व नाश्ता देखील आपणास या ठिकाणी मिळतो. आपण या गावकऱ्यांकडून काही वस्तू नक्की विकत घ्याव्या. येथील एका आजीकडून मी काही कमळाची फुले, पूजा साहित्य घेऊन मंदिरात गेलो. देवी येथील गुहेमध्ये आहे. गुहेतील गाभाऱ्याचे चित्रीकरण करण्यास कॅमेरा वापरण्यास मनाई केलेली आहे, त्यामुळे दुरूनच चित्रीकरण करता आले. मंदिरात महालक्ष्मी सोबतच राम, लक्ष्मण, सीता, श्री गणेश देवता, वाघ देवता तसेच अन्य काही मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतील. देवीची प्रदक्षिणा घालण्यासाठी आपल्याला वाकून गुडघ्यावर प्रदक्षिणा करावी लागते. या मार्गावर दगडाच्या भिंतीवर काही देवदेवता आपल्याला पाहावयास मिळतील.
प्रदक्षिणा पूर्ण करून आपण परत सुरू केलेल्या जागेवर येतो. येथे स्थानिक बरीच पुजारी आहेत, ते आपल्याला सहकार्य करतात, त्याचप्रमाणे पूजा अर्चेसाठी मदतही करतात. या गुहेपासूनच एक वाट जवळ असलेल्या महालक्ष्मी मंदिराकडे जाते. वाट पायऱ्यांची असून दगडधोंड्याची आणि डोंगर वाट आहे. येथून आपण उतरल्यास पलीकडे असलेल्या मंदिरात पोहोचता येते. मंदिर हायवेच्या रस्त्या नजीकच आहे. महालक्ष्मी गडाची माहिती प्रसार माध्यमे त्याचप्रमाणे वेबसाईट याद्वारे एकत्रित केलेली आहे. यात काही त्रुटी चुका असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. सदर माहिती मंदिरातही लावण्यात आलेली आहे. श्री महालक्ष्मी मंदिर डहाणू हे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरापैकी एक आहे. याची स्थापना जव्हार संस्थानचे प्रथम शासक महाराज जय बाजीराव मुकणे यांनी इसवी सन 1306 मध्ये केली. हे मंदिर अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे. यावर महाराष्ट्र, गुजरात येथील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. सद्यस्थितीमध्ये मंदिर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू शहरात आहे. दरवर्षी सुगीला पीक आल्यानंतर हे पीक वाहून श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. यामागील भावना अशी आहे, देवीचाच प्रसाद असून तो देवीला वाहिला तर घरात आणि शेतात समृद्धी आणि भरभराटी येईल. सर्व पितरी अमावास्येला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते. चैत्र नवरात्रीला देवीच्या मंदिरावर नवीन झेंडा चढविला जातो. या झेंड्याचा मान जव्हार संस्थानचे मुकणे राजघराण्यातील असतो. हा झेंडा वाघाडी गावातील पुजारी चढवितात. प्राचीन काळी पांडव वनवास करीत होते. आई महालक्ष्मी देवी कोल्हापुरातून डहाणू येथे पोहोचली तेव्हा खूप रात्र झाली होती. त्यावेळी तिला भीम भेटला. भीमाने भूषणाने सजलेली मातेचे सुंदर रूप पाहून त्यांच्यावर मोहित झाला. त्याने आईसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्याचा हेतू स्पष्ट नसल्याने आईने अट घातली, तुम्ही एका दिवसामध्ये सूर्या नदीवर धरण बांधले तर माझे लग्न तुमच्याशी होईल. त्याचबरोबर भीम नदीवर धरण बांधू लागला. तेव्हा आईला आपत्ती येणार हे असे वाटले. तेव्हा त्यांनी कोंबड्याचे रूप धारण करून आरवण्यास सुरुवात केली. सकाळ झाली असे भीमाला वाटले आणि त्यांनी आपला पराभव स्वीकार केला आणि तेथून निघून गेला. रानशेत जवळील भुसार डोंगरातील एका गुहेमध्ये आई बसली. वेळ निघून गेली. मातेच्या दर्शनासाठी आदिवासी लोक गुहेत येऊ लागले. एक आदिवासी महिला गरोदर असताना आईच्या दर्शनासाठी गेली होती. डोंगरावर चक्कर मारित असताना तिला चक्कर आल्याचे वाटले आणि बेशुद्ध पडली. आईला त्याचे वाईट वाटले. आई म्हणाली, आजपासून तू वरती येऊ नकोस, मीच खाली येणार आहे. आई डोंगरावरून खाली येऊन वाळवडे गावामध्ये स्थायिक झाली. चैत्र नवरात्रीला मातेचा ध्वज अर्पण करण्याची परंपरा आहे. जव्हारचे तत्कालीन राजे मुकणे यांच्या घराण्याचा ध्वज मातेच्या मंदिराकडे अर्पण केला जातो. डहाणू पालघर जिल्ह्यातील एक आदिवासी बहुल तालुका आहे. तसेच डहाणू तालुका मुख्यत्वे डोंगरी व सागरी भागामध्ये वसलेला आहे. मित्रांनो, हा महालक्ष्मी गड, त्याचप्रमाणे संतोषी माता मंदिर, तसेच महालक्ष्मी मंदिर ही देवालये डहाणू स्टेशन पासून जवळच असल्यामुळे आपण जरूर पाहावीत. आपल्या पुरातन वास्तू, त्याचप्रमाणे आपली सनातन संस्कृती, रीतरिवाज तसेच देवदेवालये आपण जरूर पाहावीत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अवहेलना होईल किंवा वाईट कृत्य होईल असे कार्य आपल्यापासून घडू नयेत याची आपण दक्षता घेऊया. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा.
इथून आपल्याला डहाणू या भागाचे दर्शन होते. आजूबाजूची वस्ती त्याचप्रमाणे गावे आपल्याला इथून सहज दिसू शकतात. ह्या भागात विशेष करून माकडांचा उपद्रव फार असल्यामुळे आपण हातामध्ये पिशवी किंवा खाद्यपदार्थ घेऊन जाऊ नयेत. त्याचप्रमाणे आपली सॅक ही खाली देखील ठेवू नये. मंदिर प्रशासन त्याचप्रमाणे स्थानिक गावकरी तसेच धार्मिक संस्था यांनी वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. सध्या कुठलाही उत्सव नसल्यामुळे इथे भाविकांची गर्दी फार कमी होती. वाटेत आलेल्या कुत्र्यांमुळे थोडासा माकडांपासून संरक्षण वाटू लागले होते. स्थानिक गावकरी येथे येणाऱ्या भाविकांसाठी पूजा साहित्य त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणारी फुले विकण्यासाठी बसलेले आहेत. सध्या त्यांचं उपजीविकेचे साधन हे गडावर येऊन पूजा साहित्य विकणे हे आहे. अन्य वेळी हीच मंडळी शेतामध्ये काम करणे त्याचप्रमाणे मजुरीवर जाणे हे कार्य करीत असतात. फुले त्याचप्रमाणे पूजा साहित्य विकण्यासाठी खूप पहाटे लवकरच गडाकडे यावे लागते. 1 तास गडावरती चढून हे आपलं पूजा साहित्य भाविकांना विकत असतात. थंडी ऊन पावसात देखील यांचा हा व्यवसाय सुरू असतो. चैत्र महिन्यातील नवरात्री तसेच श्रावण महिना, आश्विन महिन्यातील नवरात्री, मार्गशीर्ष महिना या ठिकाणी भाविकांची संख्या भरपूर असते. त्यावेळेस फुलांचा धंदा बऱ्यापैकी चालतो. त्याचप्रमाणे पूजा विक्री साहित्यही चांगल्या प्रकारे विक्री होते. त्यासाठी या विक्रेत्यांना सर्व सामान डोक्यावर घेऊन वरपर्यंत यावे लागते. इथूनच गुहेकडे जाणारा प्रवेश आहे. प्रवेशावरच दीपस्तंभ आहे.
मोठ्या प्रमाणात केव्हा असतो ते? मार्गशीर्षात असते, चैत्र पौर्णिमेला एक असते आणि नवरात्रीला जोरदार असतो. खूप गर्दी असते. 9 दिवसच्या 9 दिवस. अच्छा. इथे भाविक कुठपासून येतात तरी पण कुठे? आता आपण मंदिराच्या गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. येथे चित्रीकरण करण्यास मनाई आहे, त्यामुळे दुरूनच चित्रीकरण करावे लागले. इथे परवानगी मागितली परंतु ती मिळाली नाही, त्याबद्दल क्षमस्व. येथील मंदिराच्या गाभाऱ्याच्या मागून प्रदक्षिणासाठी वाट आहे. ही वाट आपल्याला गुडघ्यावर चालून पूर्ण करावी लागते. हे स्थानिक देवदेवता आहे. यांना वाघदेवताही म्हटले जाते. येथूनच एक वाट ही महालक्ष्मी मंदिराकडे जाते. ही वाट डोंगर वाटेची आहे.
गडाच्या शिखरावर जाण्यासाठी येथूनच वाट आहे. ही वाट सध्या घसरणीची असल्यामुळे इथे जाणे थोडेसे कठीण आहे.
स्थानिक गावातील विक्रेते विकण्यासाठी लागणाऱ्या वस्तू गडावरती घेऊन जाताना दिसत आहेत.